भाजपा चाहती है कि विरोधी पक्ष का नेता शिवसेना से बने, लेकिन शिंदे जी नहीं चाहते कि शिवसेना को पद मिले। इस बीच में महायुति में मतभेद देखा है। वो उनकी आपस की बात है, मैं क्या कर सकता हूँ उसमें। नहीं नहीं, जो भी जो नहीं 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 नहीं, वो ऐसे अगर किसी के दबाव में काम कर रहे हैं तो फिर क्या सत्ता छोड़ देनी चाहिए उन्होंने। गोवा अग्निकांड में आरोपी पकड़ा गया नाना पटोले कहा उनका संबंध बीजेपी के साथ है। नहीं पता नहीं, मुझे पूछना पड़ेगा उनको। प्रमाणात बांगलादेशी प्रवेश करत आहे, मोठे प्रमाणपत्र घेऊन वास्तव्य करत आहे। एक मिनिट, एकत्रितपणे निवडणुका लढण्याच्या विचारात आहे किंवा तसा त्यांचा निर्णय होताना दिसतोय। महाविकास आघाडीचं काय, कारण अजूनही काँग्रेसच्या बाबतीत स्पष्टता नाही। बघा, महायुती, एक मिनिट, महायुती ही गेल्या वेळेला एकत्र होती, मात्र त्यांनी एकमेकाच्या लोकांवरती धाडी टाकून पैसे पकडून दिलेले आहेत। त्याच्यामुळे ते एकत्रित राहणं म्हणजे काय, हा प्रश्न त्यांना पहिला विचारा। एक मिनिट, मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी घुसपेटिया करून महाराष्ट्रात वास्तव्य करत आहे, मोठे प्रमाणपत्र तयार करून राहत आहे, कित्येक प्रमाणपत्र आढळले, विदर्भात सर्वात जास्त आढळले आहे। यावर काय कारवाई व्हावी, काय मागणी असणार? पहिले हे बांगलादेशी महाराष्ट्रापर्यंत पोहोचायला सीमा कोणाच्या हातात आहेत? केंद्राच्या हातात आहेत। केंद्रीय गृहमंत्री कोणाचे आहेत? ते इतर पक्ष फोडाफोडीच्या नादात तिकडे चाणक्यगिरी दाखवण्यापेक्षा तिकडे त्यांनी शौर्य दाखवावं, सीमा त्यांनी सील कराव्या की जेणेकरून घुसखोरी होणार नाही, आणि घुसखोरी एकदा थांबवल्यानंतर मग त्यांनी इतर पक्षांकडे लक्ष द्यावं। पण दुर्दैवाने असं झालं, मी मागेही बोललो तर तेच सांगतो, आज आपल्या देशाला पंतप्रधान नाही आहेत, आज आपल्या देशाला गृहमंत्री नाही आहेत, देशाला संरक्षण मंत्री नाही आहेत। हे सगळे मंत्री हे भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत, देशाचे नाही आहेत। कारण त्यांना देशापेक्षा त्यांच्या पक्षाबद्दल जास्त आस्था आणि प्रेम आहे। ते देशाचं रक्षण करण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षात येणाऱ्या भ्रष्टाचारांचं रक्षण करण्यात जास्त गुंतलेत। झाली असली तरी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या नवाब मलिक चर्चेमध्ये असतील तर भाजप सहभागी होणार नाही असं सुरू आता म्हणतात। मुख्यमंत्री 106 कोटीचं पण आपण काय, हा, काल तुम्ही एक जो मला प्रश्न विचारला होता की मुख्यमंत्री निधीमध्ये ती माहितीच्या अधिकारात कोणाला ते मिळालेल की किती 106 कोटी, 1 अब्ज नाही हो, 1 अब्ज म्हणजे अख्खा 106 कोटी जमा झाले आणि खर्च किती झाला? 75,000। म्हणजे ही एवढी केविलवाणी यांची दानत हे महाराष्ट्राला काय नाही देणार। बाकी निवडणुकीच्या तोंडावरती जे काय सगळं तुमच्याकडनं आणि इतरांकडनं ऐकतोय की आम्हा पैसा वाटला गेला असं मी ऐकलं, आणि आनंदाचा सिरासुरा घेऊन जातानाच्या बॅगा दिसल्या, तर त्याच्यातल्या ते तुम्ही जे वाटतंय, पण शेतकऱ्यांसाठी जी काय मदत म्हणून गोळा केली गेली, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी म्हणून जी काही झाली पाहिजे, तर मुख्यमंत्री कोणाला सहाय्य करतायत? कोण आहे ते सगळे जे त्यातले जे सगळे लाभार्थी कोण आहेत हे सुद्धा बघायला पाहिजे। आणि 106 कोटी मधले फक्त तुम्ही 75,000 रुपये वाटताय, ही सगळी थट्टा चाललेली आहे। आणि यांना नुसती सत्ता उपभोगायची आहे, जनतेचं कल्याण यांच्याकडनं होईल असं मला